तर निश्चितच या संपूर्ण सोहळ्याच्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळी आपल्या सोबत जोडले गेले होते. आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट, कार्यतत्पर, कार्यसक्षम नगरसेवक सन्मान्य श्री दत्ताराम पोंगडे साहेब. त्याचसोबतच आपण पाहतोय मित्रांनो, निश्चितच आपण सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांना वंदन करून इथे मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू स्पर्धेचा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती डायमंड डकचा शिकार होताना अजय सरोज पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय. डीजे थँक्यू डीजे. हॅलो 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 थँक्यू. अयान स्टार विरुद्ध माऊली फायटर्स या दोन संघांमधील पहिला सामना आपल्या समोर मित्रांनो पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय, अर्थातच माऊली फायटर्स संघाचा अजय सरोज जो पहिल्याच चेंडूवरती इथे यश प्राप्त करतोय. माऊली फायटर्स संघाला पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र निश्चितच मोठा झटका पाहायला मिळतोय. अमित महाडेश्वर सज्ज होत आहेत. वन डाऊन, अर्थातच पहिला गडी बाद झाल्यानंतर साकी एनला नवीन फलंदाज सज्ज झालाय. तर अजय सरोज नक्कीच पंचांच्या डाव्या बाजूने अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सुरुवात अप्रतिम राहिली आहे. कशा प्रकारे मोमेंटम कॅरी केलं जाईल या दोन्ही संघांच्या माध्यमातून हे पाहणं उत्सुकाचं एक ऐतिहासिक मैदान आणि निश्चितच मुंबई नगरीतील एक असं नामांकित मैदानच्या मैदानाची ओळख आहे. षटकार आणि चौकारांची बरसात. पाहूया काय घडतंय मैदानामध्ये. या चेंडूवर मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वाडीच्या मिड विकेट झोन मध्ये खेळला गेलेला फटका एकेरी धाव जरूर मिळवून देऊन गेलाय. धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेश होताना पाहायला मिळेल. तर आयन स्टार 11 या संघासाठी शिदज अमित माडेश्वर अँड कंपनी एक चांगला संघ बांधला जरूर गेलाय. ऑप्शनच्या दिवशी आपण पाहिलं ज्या प्रकारची चढाओढ या संपूर्ण सर्वच संघ मालकांमध्ये जरूर होती. चांगले चांगले खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करणं, संघाचा बॅलन्स हा सामान यावी. मात्र एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. पाडल स्वीप केला जात आहे आणि चेंडू सरा निघून जाईल तो यावी बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा पहिला चौका. हर्षल गाडीगावकर एक नामांकित असा फलंदाज लालवा विभागातील त्याच्या माध्यमातून सुरुवात इथे मात्र नक्कीच चौकाराने झाली आहे. पाहिलं होतं, हेरलं होतं गोलंदाजीची लेंथ लेंथ ठेवण्याचा प्रयत्न होता. हलकासा आपला फुटवर्कचा चांगल्या प्रकारे उपयोग, बॅटचा फेस ज्या प्रकारे क्लोज केला गेला, अप्रतिम फटका पहिल्या चेंडूवरती. यावेळी मात्र नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळी स्टिअर केल्या चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने. निश्चितच स्ट्राईक रोटेट करण्यावरती यावेळी भर दिलाय. एक मोठा फटका आलाय, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं एका अर्थाने एका मचुवर्ड क्रिकेटरची निशाणी असते. ते मात्र जरूर हर्षल दाखवून देतोय. नक्कीच हर्षल या संपूर्ण बॅटिंग लाईनअप मधील एक महत्वाचा फलंदाज जरूर असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवरती राहण्याचा प्रयत्न त्याच्याकडून जरूर केला जाईल. खूप चांगला फटका यावेळी मात्र नक्कीच बॅटच्या टो एंडला चेंडू ब्रश होतोय. चेंडू मात्र कव्हर रिजन मध्ये जाईल, तत्वर एकेरी धाव अर्जित करण्याचा प्रयत्न यावेळी काहीसा पेस मध्ये बीट करताना पाहायला मिळाला. अजय 6 षटकांचा असणारा सामना मित्रांनो केवळ 25 मिनिटांचा होती. खूप चांगला चेंडू, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स, खूप चांगल्या प्रकारे चेंडूला बाहेर काढला गेला आणि निश्चितच डॉट बॉलने आपल्या षटकाची सांगता करताना अजय सरोज पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 7. एक गडी बाद 7. सुरुवात इथे मात्र नक्कीच म्हणावं लागेल तिथे चांगली झाली. अजय सरोजने चांगली सुरुवात करून दिली. अर्थातच माऊली फायटर संघासाठी 7 धावा केवळ खर्च केल्यात आणि एक गडी देखील प्राप्त केलाय. तर निश्चितच इथे एका पार्टनरशिपची जरूर आवश्यकता असेल, ती म्हणजे आयन स्टार 11 संघाच्या माध्यमातून.
तर पूर्वेश खेराडे सज्ज होतोय, अजून एक उद्योन्मुख खेळाडू याच विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय, जो नक्कीच डावखोरत्याचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे जरूर पाहायला जातं सज्ज झालाय. निश्चितच यावी अजयने एक चांगली सुरुवात करून दिली आहे. आयकॉनला साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून जरूर झाली आहे. बेड्या ठोकण्याचं काम जरूर केलंय त्याने. नक्कीच एक इकॉनॉमिकल स्पेल सुरुवातीला आपल्याला जो आवश्यक असतो त्या इकॉनॉमिकल स्पेलचा नक्कीच अजयने जरूर तिथे आपल्या माध्यमातून खेळ प्रस्ताव नक्कीच पेश करण्याचा प्रयत्न जरूर केला. अमित माडेश्वर एक अनुभवी खेळाडू, आवश्यक आहे ती पार्टनरशिपची आणि ती बिल्ड करण्यासाठी अमित सारखा खेळाडू नक्कीच या संघात असणं एक चांगला बॅलन्स मिळवून देत असतो संघाला. त्याचा उपयोग पाहूया कितपत होईल. खोलवर डापाचा चेंडू यावेळी मात्र नक्कीच खेळून काढला जातोय, स्टेअर केला जातोय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, ज्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. स्वप्नील परब उर्फ बंटी त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक धाव अर्जित करत असताना निश्चितच धाव फलक किती जाईल तो यावेळी 8 या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेट करणं, धाव फलक हलवता ठेवणं निश्चितच एक चांगलं कार्य आणि नेहमीच उपयुक्त राहत असतं प्रत्येक संघाला. धावसंख्येला आकार देण्याचं कार्य देखील तेवढंच महत्वाचं. मोठे फटके येणं नक्कीच टेनिस क्रिकेटचे एक विशेष आकर्षण असतं, पण निश्चितच धाव फलक हलवता ठेवणं हे तेवढंच महत्वाचं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय पूर्वेशचा. पवित्रा पाहिला होता, हर्षलचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, काहीसा आपण पाहतोय स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु निश्चितच ज्या प्रकारे थोडासा ते घाई केल्यासारखं आपल्याला पाहायला मिळालं. पाहिलं इरादा जो फलंदाजाचा, त्यानंतर नक्कीच आपल्या लेंथ मध्ये पूर्वेशने खूप चांगल्या प्रकारचा बदल केला. यावेळी मात्र समोरच्या दिशेने वॉटर स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. थँक्यू डीजे. SVPL 2021 सीझन 1. तसंच मित्रांनो शेवडी विधानसभा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वातील या स्पर्धेतील पहिला चौकार देखील हर्षलच्या बॅटमधून आणि पहिला षटकार देखील हर्षलच्याच बॅटमधून येताना पाहायला मिळाला. हलकीशी फ्लाईट दिली होती, रडार मध्ये चेंडू होता, त्याला मात्र भिरकावून देण्याचं काम योग्यरित्या. यावेळी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये हा फटका येईल, परंतु यावेळी फटका फसतोय. चेंडू सरळ जाऊन हातामध्ये बसतोय क्षेत्ररक्षकाच्या. हर्षलला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2. तर निश्चितच काहीसा सेट झाला होता. हर्षद मोठे फटकेबाजी करण्यासाठी सज्ज होता. पहिल्या चेंडूवरती देखील निमंत्रण दिलं होतं पूर्वेशने, त्यावेळी टायमिंग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. यावेळी देखील निमंत्रण दिलं, नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. पूर्वेश फिअरलेस क्रिकेट काय असते मात्र पूर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार खेचल्यानंतर देखील पुन्हा एकदा निमंत्रण दिलं, हलकीशी फ्लाईट दिली आणि यावेळी मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवताना हर्षलला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज तेजस सज्ज होतील यावी नॉन स्ट्रायकिंग एंडला. तेजस या अमित साठी कशा प्रकारची रणनीती राहते पूर्वेश याच्याकडून. कोलवा डब्बाचा हा चेंडू यावेळी मात्र नक्कीच विशिष्ट अँगलने चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव जरूर इथे अर्जित केली जाते आणि अँकर इनिंग इथे खरंच खऱ्या अर्थाने पाहायला जायचं तर अमित माडेश्वर यांना पेश करावी लागेल, खेळावी लागेल आपल्या संघासाठी. आणि एका बाजूने जे विस्फोटक फलंदाज आहेत ते नक्कीच बाद होताना पाहायला मिळाले. प्रथमतः प्रथमेश आणि आता मात्र हर्षल देखील बाद झालेत. तर निश्चितच नेक्स्ट मॅच सानवी फायटर्स विरुद्ध मितांश कुशल फायटर्स, दोन्ही संघांनी देखील तयारीत राहायचंय. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत, या टॉस साठी आपण तयारीत राहायचंय. यावेळी मात्र डावकुरेचा फलंदाज तेजस सज्ज होतोय. लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन यावेळी मात्र निश्चितच पाहायला मिळेल. यावेळी मात्र नक्कीच एक चांगलं युद्ध देखील मैदानामध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर विरुद्ध लेफ्ट हँड बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतोय पूर्वेश. पहिला चेंडू फुल टॉस, यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत परंतु नो मॅन्स लँड रिजन मध्ये टप्पा पडताना पाहायला मिळेल. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचा होता परंतु निश्चितच आपण पाहतोय बॅटची टॉपेज आणि त्यानंतर काहीसा नक्कीच इथे छातीचे ढोके
नक्कीच ठोके वाढले असणार आहेत ते म्हणजेच आयर्न स्टार 11 संघाच्या समर्थकांचे, कारण की हा देखील चेंडू झेलमध्ये रूपांतरित होऊ शकला असता. तो नक्कीच यावेळी पाहायला मिळत आहे नशिबाची साथ कुठेतरी तेजसच्या बाजूने, परंतु एक धाव काही रोखू शकलेले नाहीयेत. शेवटच्या चेंडूवरती येईल ती एक धाव. 2 षटकांचा खेळ इथे मित्रांनो समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 16. 2 गडी बाद 16. 8.00 चा इथे माफ करा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल ती जरूर करून दिली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून माऊली फायटरच्या संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी. प्रथमतः अजय आणि त्यानंतर पूर्वेशने खूप चांगला गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं 7 धावा, त्यानंतर आता 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8चा नक्कीच करंट रन रेट आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु महत्वपूर्ण फॅक्टर मित्रांनो असणार आहे ते 2 विकेट्स. ज्या महत्वपूर्ण विकेट जरूर इथे मोठा फरक पाडू शकतात. 6 षटकांचा मित्रांनो सामना असणार आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे, त्यामुळे निश्चितच दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आणि विशेषतः क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आणि कॅप्टनने देखील याची नोंद घ्यायची आणि थोडी घाई करायची. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ही 6 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य असणार आहे. यावेळी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सिद्धेशला आपण पाहणार आहोत. ब्रेक करण्याचा प्रयत्न, परंतु खराब लाईन आणि त्याचा पुरेपूर उपयोग. यावेळी मात्र फाईन लेग रिजन मध्ये चौकार तेजसच्या बॅट मधून. जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे. थँक्यू डीजे. तर निश्चितच यावेळी खराब चेंडूचा खूप चांगल्या प्रकारचा उपयोग पाहायला मिळाला. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ खूप खराबची आणि त्याहून लाईन खूप खराब. लेग स्टिकच्या बाहेरची हलकीची लाईन होती. कुठेतरी संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करताना आपण पाहायला मिळाला तो म्हणजे तेजस ज्या प्रकारे या चेंडूला भिरकावून दिला फाईन लेग रिजन मध्ये आणि चौकार प्राप्त करताना. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज पुन्हा एकदा. यावेळी स्वप्नील जातोय चेंडू खाली, झेल इथे मात्र सुटला जातोय. फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि परिणाम या खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून एकेरी धावेचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावांमध्ये होत असताना कठीण असतं. अशा प्रकारे बॅक साईडला अर्थातच मागच्या बाजूला धावत जाणं, चेंडूला जज करणं आणि कॅच घेणं, झेल घेणं. परंतु नक्कीच जेव्हा एवढा मोठ्या लेवलला आपण क्रिकेट खेळत असतो, एक मोठी स्पर्धा खेळत असतो, त्यावेळी मात्र नक्कीच अशा झेल घेणं हे आपल्या संघासाठी तेवढंच महत्वपूर्ण ठरत असतं. यावेळी मात्र नक्कीच झेल होऊ शकलेला नाहीये, परंतु 2 धावा जरूर ऍड होतील इथे धाव फलकात. धाव फलकावरती धावा पाहायचं झालं तर नक्कीच लगावलं जातात त्या 22. यानंतर सानवी फायटर्स विरुद्ध मितांश कुशल फायटर्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचंय टॉस साठी. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि तत्पूर्वी निश्चितच आपली प्लेइंग 11 ची लिस्ट देखील तयारी ठेवायची. या दरम्यान मैदानामधून लेग बाईटचा इशारा देत असताना लाऊड अपील देखील आपण पाहिली, ज्यामध्ये नक्कीच उत्साह जास्त, विश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला. पंचांनी अपील फेटाळली देखील पाहिली. मित्रांनो LBW लेग बिफोर विकेट म्हटलं की पंचांना काही बाबी या निकर्षाने पाहाव्या लागतात. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर हाईट फॅक्टर देखील तेवढाच महत्वाचा ठरतो. सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल. अमित साडी ओ द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. बॅकफुटला जात असताना आपण पाहतो शॉर्ट आर्म पूल केला जातोय. मिड विकेट झोन मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. तद्वारे एकेरी धाव अर्जित. तर पुन्हा एकदा आम्ही विशेष आभारी असणार आहोत आमच्या सर्वच मान्यवरांचं. तसंच आपल्या विभागाचे लाडके कार्यसम्राट, कार्यतत्पर नगरसेवक सन्माननीय श्री दत्ताराम पोंगडे साहेब, त्याचसोबतच आम्ही विशेष आभारी असणार आहोत शाखा क्रमांक 205 चे शाखा प्रमुख सन्माननीय श्री जयसिंगजी भोसले साहेब यांचं देखील. पुन्हा एकदा खराब चेंडू, खराब लाईन. यावेळी टायमिंग प्रॉपर, चेंडू आउट ऑफ द पार्क, फाईन लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंधी की ना परवाह ना बिजली का डर, तूफान को कह देंगे वहीं पे तू थम, दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम. पुन्हा एकदा वॉटर स्ट्रोक, खूप चांगलं टायमिंग
आणि त्यावेळी मात्र मिड विकेट झोन निवडला जात आहे. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा षटकार. सागर पे हम, सड़कों पे हम, पटरी पे हम, गलियों में हम, घर घर में हम, नुक्कड़ पे हम, आफत में हम, राहत में हम. थँक्यू डीजे. या षटकात मात्र खूप चांगल्या प्रकारचा समाचार घेतला गेला सिद्धेश याचा. खराब चेंडूंचा खूप चांगल्या प्रकारे समाचार. तिसरं षटक इथे मित्रांनो समाप्त होईल 3 षटकांच्या अखेरीस. धावसंख्या जाऊन पोहोचते यावी 2 गडी बाद 36. या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात मित्रांनो. खूप महागडे ठरलं जाणारे षटक. एखाद्या नक्कीच म्हणू शकतो जे मोमेंटमची गरज होती त्या मोमेंटम प्राप्त करून देणारा षटक इथे राहिले आयर्न स्टार 11 संघासाठी. 3 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होत आहे. या उर्वरित 3 षटकांसाठी मी निमंत्रित करेन मायक्रोफोनवरती अर्थातच आपल्या विभागातील दिग्गज समालोचक सन्मान्य श्री अर्थातच मनोजजी पांडे सरांना. सर नेक्स्ट 3 षटकांसाठी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद ओंकार जी. और इस प्रकार से 3 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर जाकर रुका है इस समय 36 रन, 36 रन फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, 2 विकेट्स. अब गेंदबाजी मार्ग पर अजय सरोज जो कि खुद एक आइकॉनिक प्लेयर हैं और बहुत ही अच्छे किस्म के बढ़िया गेंदबाजों में जिनकी गिनती होती है इस मुंबई टेनिस क्रिकेट के दुनिया में. पहली गेंद लेग स्टंप के काफ़ी बाहर ये गेंद थी और अंपायर के मन में कोई दुविधा नहीं यहाँ पर वाइट बॉल घोषित करने में. और इस प्रकार से बच्चा थोड़ी सी रिदम की तलाश में. पहली गेंद थी. अभी सुबह का एक सत्र चल रहा है, शायद वार्म अप ठीक से नहीं कर पाए और पहली गेंद डाउन द लेग साइड. इस प्रकार से बच्चा की शुरुआत ओवर की हुई वाइट बॉल से. और ये काफी बढ़िया गेंद थी और ये बच्चा का ये दूसरा ओवर था अभी मुझे बताया गया. बहुत ही बढ़िया गेंद थी. यहाँ पर बल्लेबाज लेग स्टंप मिड विकेट की दिशा से यहाँ पर टारगेट जरूर किया था लेकिन बढ़िया गेंद थी. डॉट बॉल. और ये फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद पर पूरी तरह से नसीहत नहीं दे पाए थे, बिल्कुल मिडिल नहीं किया था लेकिन मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 4-6 रनों की लीड. यस सर, थैंक यू. और फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद पर यहां पर पूरा फायदा उठाया तेजस ने और तेजस विमान की तरह ये स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री के पार 6 रनों के लिए. बढ़ता हुआ स्कोर इस समय 42 रन और 6-6 ओवर के इस मैच में कम से कम 70 से 80 रन का टोटल खड़ा करना काफ़ी ज़रूरी है आयंश 11 के दृष्टिकोण से अगर मैं बात करूं तो. और ये एक बार फिर से लेग बिफोर के लिए अपील ज़रूर हुई थी लेकिन शायद यहाँ पर डाउन द लेग साइड ये गेंद थी. अंपायर के ऊपर इस अपील का कोई प्रभाव नहीं था. लेग बाइस का इशारा था हुआ अंपायर का. 1 रन से और टीम के स्कोर में बढ़ोतरी होगी. बढ़ता हुआ स्कोर 44 रन. बच्चा जो कि थोड़े से मैं समझता हूं कि फॉर्म में नहीं दिखाई दे रहे हैं. बच्चा एक बहुत ही उत्कृष्ट शैली के गेंदबाज हैं लेकिन अपने ख्याति अनुसार यहाँ पर गेंद की पिचिंग में थोड़ी सी यहाँ पर स्ट्रगल करते हुए अगली गेंद सामना करेंगे इस समय बल्लेबाज तेजस जो कि 2 छक्के लगा चुके हैं. और ये काफी बढ़िया लेंथ की ये गेंद थी. मिड विकेट बाउंड्री की दिशा से यहाँ पर टारगेट जरूर किया था तेजस ने लेकिन गेंद उनके स्ट्रोक प्लेइंग जोन से काफ़ी दूर थी और एक बिंदी गेंद. बढ़िया गेंद थी और इसी तरह के गेंदों की यहाँ पर आवश्यकता होगी. श्रेयस पार्थ. और ये लोअर फुल टॉस गेंद की लोअर फुल टॉस गेंद पर पूरी तरह से बढ़िया नसीहत. स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से 6 रन और यहां पर 50 रन पूरे होते हुए आयन स्टार के बहुत ही
बढ़िया स्कोर की तरफ अग्रसर होते हुए, एक विशाल स्कोर की तरफ अग्रसर होते हुए इस मैदान पर एसवीपीएल शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग के पहले ही मुकाबले में आयन स्टार यहां पर बहुत ही बढ़िया स्कोर की तरफ बढ़ते हुए, और जिस प्रकार से यहां पर चौथा ओवर प्रगति पर है, मैं समझता हूं कि 6 ओवर की समाप्ति के बाद शायद 75-80 रन भी बन सकते हैं। और तेजस काफी बढ़िया फॉर्म में, और ये एक बार फिर से जबरदस्त स्ट्रेट ओवर द बॉलर है 6 रनों के लिए। राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी। और ये बहुत ही महंगा ओवर यहाँ पर समाप्त हुआ बच्चा अजय सरोज का। कुल 20 रन आए इस ओवर से, एक वाइड और एक लेग बाइस के रूप में भी एक एक रन मिला, यानी कि 22 रन बने इस ओवर में। और इस प्रकार से 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ती के बाद बढ़ता हुआ स्कोर जाकर रुका है 56 रन। 4 षटक संपलेले, 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली थी 56 धावा। काफी अच्छा स्कोर मैं समझता हूं कि पहले ही मुकाबले में यहाँ पर आयन स्टार अब तक खड़ा कर चुकी है। अब उनके पास एक एडवांटेज होगा, विशाल स्कोर बनाने का एक बढ़िया सा एडवांटेज होगा, क्योंकि इस ऐतिहासिक शहीद भगत सिंह मैदान में हम देखते हैं कि चौके छक्के बड़े ही आराम के साथ गेंदबाज लगाते जरूर हैं। और उसके बाद मुकाबला यानंतर होणारा सामना सानवी फायटर्स लालबाग वर्सेस मितान सोशल फायटर्स काळा चौकी, या दोन्ही संघांच्या संघनायकांना सूचना, कृपया आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मंचावर यायचं आहे। प्लेइंग 11ची लिस्ट देखील आपण आणून द्यायची आहे। मितांश कुशल फायटर्स, आपण प्लेइंग 11ची लिस्ट सुद्धा या ठिकाणी सुपूर्द करायची आहे। सगळे सामने आपल्याला या ठिकाणी 6-6 ओव्हरचे खेळवण्यात येणार आहेत। आपण याची नोंद घ्यायची आहे, आम्हाला सहकार्य करायचं आहे। पूर्वेश टीम का 5वां और व्यक्तिगत दूसरा ओवर, और ये पहली गेंद पर बढ़िया स्कोर, काउ कॉर्नर मिड विकेट बाउंड्री की दिशा से 6 रनों के लिए हवाई फायर। बहुत ही बढ़िया स्कोर यहाँ पर अब तक बन चुका है, 62 रन बन चुके हैं। चौके छक्कों की यहाँ पर बरसात हो रही है, और दोनों ही बल्लेबाज काफी फॉर्म में दिखाई दे रहे हैं। अमित और तेजस दोनों ही लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन यहाँ पर काम करता हुआ आयन स्टार के लिए। बढ़ता हुआ स्कोर 62 रन, बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी चलती हुई, और इस गेंद की लेंथ पूर्वेश ने थोड़ी सी लेंथ को पीछे रखा था, और पीछे रखने की वजह से यहाँ पर अमित पूरी तरह से पोजीशन में नहीं थे बड़ा स्ट्रोक खेलने के। बहरहाल डिफेंसिव रूप से इसे कवर की दिशा से खेला 1 रन के लिए। 63 रन बन चुके हैं, अभी भी 10 गेंदों का खेल बाकी है इस ओवर में, इस इनिंग में। देखना है कि कितने रन का टारगेट इस पहले मुकाबले में आयन स्पोर्ट्स यहां पर सेट करती है श्रेयस पार्थ के लिए। और ये बढ़िया स्ट्रोक है, फिर से पेविलियन की दिशा से खेला हुआ डग आउट के ऊपर से 6 रनों के लिए। वाह, जबरदस्त बल्लेबाजी यहां पर तेजस की। लेफ्ट हैंडेड तेजस काफी फॉर्म में 5 छक्के लगा चुके हैं अब तक। स्ट्राइकर सिक्सर की, और ये लॉन्ग ऑफ की दिशा से खेला हुआ, यहां पर गेंद हवा में है, और ये आसान सा कैच, यहां पर खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और बढ़िया कैच अपनी झोली में आने दिया। वाह, और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करके अपनी टीम के लिए 6 छक्के लगाए और काफी अच्छा योगदान दिया। हमारे स्कोरर अनिल सरफरी जी बताएंगे कि कितने रन तेजस ने व्यक्तिगत रूप से यहां पर बनाए, और बढ़ता हुआ स्कोर जो जाकर रुका है इस समय। तेजस व्यक्तिगत 37 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए। 11 गेंदें उन्होंने खेली, 11 गेंदों पर 37 रन, तो बहुत ही बढ़िया बल्लेबाजी यहां पर तेजस ने की अपनी टीम के लिए। पूर्वेश की अगली गेंद, और इस गेंद पर फिर से एक बार लॉन्ग ऑन की दिशा से हल्के से इसे खेला। हवाई फायर नहीं किया यहां पर अमित ने, शायद गेंद की लेंथ, रूम नहीं मिला था उनको, लेंथ की वजह से 1 रन लेकर ही संतुष्ट हुए यहां पर अमित। स्कोर 67, 67 धावा झालेले आहेत।
और एक बार फिर से लॉन्ग ऑफ की दिशा से खेलकर एक ही रन मिलेगा यहाँ पर नए बल्लेबाज दिनेश. यहाँ पर ओव्हरची समाप्ती. 5 षटक संपलेले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आयन स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 71. 71 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला बघायला भेटली ती. तेजस यांनी आपल्या वैयक्तिक 37 धावा कुठल्या 11 चेंडूंचा त्यांनी सामना केला. आता मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71 आणि या ठिकाणी प्रेक्षकांना देखील आयोजकांकडून सूचना देण्यात येत आहे की कृपया आपण मास्कचा परिधान अवश्य करायचा आहे. कोरोनाचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्र सकट मुंबईमध्ये वाढताना दिसतोय. आपण सगळ्यांनी याची काळजी घ्यायची आहे. सगळ्यांनी मास्कचा परिधान अवश्य करायचा आहे. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना आमची नम्रतेची विनंती आहे. कृपया आपण एक सोशल डिस्टन्सिंग त्यांना एक सामाजिक दूरी म्हणतो ती देखील या ठिकाणी आपल्याला पाळायची आहे. 71 रन्स 5 ओवर की समाप्ति के बाद ये आखिरी 6 गेंदें होंगी. इस समय दिनेश स्ट्राइक पर. देखना है कि एक रन लेकर अमित को यहाँ पर स्ट्राइक देंगे या खुद यहाँ पर स्ट्राइक करेंगे. नेक्स्ट मैच दोन्ही कॅप्टन. हॅलो. नेक्स्ट मैच से दोन्ही कर्णधार सानवी फाइटर्स लालबाग वर्सेस नितांश कुशल फाइटर्स काळच होगी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना कृपया आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पूर्ण करण्यासाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आपण. मितांश कुशल सानवी फाइटर्स दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना कृपया आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करण्यासाठी यायचं आहे. प्लेइंग 11 की लिस्ट देखील द्यायची है और दिनेश ने काफी बढ़िया कॉपी बुक स्ट्रोक्स यहाँ पर खेला है कवर की दिशा से 6 रनों के लिए. वाह, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. सवारी भवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. DJ Webov in the mix. स्ट्राइकर सिक्सर यहाँ पर लगाया है. बढ़ता हुआ स्कोर अब 77 रन पहुंच चुका है. 77 धावा झालेले आहेत. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 गेंदों का खेल अभी बाकी है. प्रथमेश की ये गेंद और ये लोअर फुल टॉस थी. डाउन द लेग साइड गेंद थी और बढ़िया तरीके से यहाँ पर नजाकत दिखाई है स्क्वायर लेग अंपायर के बगल से 4 रनों के लिए. नतमोत्याची नाकामध्ये गए अंबा सवारी सवानी चौकामध्ये गए चौकामध्ये. और SVPL संस्करण 1 2021 का बढ़िया शुरुआत यहाँ पर होते हुए बढ़िया यहाँ पर चौके छक्कों की बरसात पहले ही मुकाबले में देखने को मिल रही है. और स्कोर इस समय जा पहुंचा है 81 रन्स. अभी भी 4 गेंदें बाकी हैं. क्या यहाँ पर सेंचुरी पूरी करेंगे? थोड़ा सा मुश्किल लग रहा है. 5 नो बॉल होता है. ओके, 5 चेंडू शिल्लक है. ओके, $82. 5 गेंदें बाकी हैं. पहले ही मुकाबले में पहले ही इनिंग में यहाँ पर सेंचुरी पूरी करने का पूरा मौका है आयन स्टार के पास. ये गेंद अच्छी थी. बल्लेबाज के पास कोई मौका नहीं था बड़ा स्ट्रोक खेलने का. लॉन्ग ऑन की दिशा से खेलकर 1 रन कंप्लीट किया. 83, 4 बॉल्स टू गो. इनफॉर्म बैट्समैन अमित इस समय स्ट्राइक पर. क्या यहां पर फिर से एक बार एयर स्ट्राइक देखने को मिलेगी? हवाई फायर देखने को मिलेगा? बिल्कुल मिलेगा, क्योंकि सिर्फ 4 गेंदें बाकी हैं और अमित की निगाहें पूरी तरह से जम चुकी हैं. अब प्रयास करेंगे इन 4 गेंदों पर बड़ा स्ट्रोक खेलने का. लेकिन ये अच्छी गेंद थी. आउटसाइड ऑफ स्टंप लोअर फुल टॉस ये गेंद थी. यहां पर अमित के पास मौका नहीं था. बहरहाल 1 रन से ही संतुष्ट हुए. तीन गेंदें बाकी हैं. दिनेश जो कि 1 छक्का 1 चौका लगा चुके हैं. प्रथमेश की इस गेंद पर फुल टॉस गेंद थी. फुल टॉस गेंद पर अच्छी नसीहत दिखाई. एक बार फिर से मिड विकेट, फिर से एक बार कवर की दिशा से 6 रनों के लिए. बढ़िया स्ट्रोक.
हेलो 90 रन तक यहाँ पर आंकड़ा पहुंचता हुआ। 2 गेंदें अभी भी बाकी हैं और इस पिचिंग पर मनचाहा स्ट्रोक नहीं खेल पाए। मिस टाइम स्ट्रोक था, मिस टाइम स्ट्रोक पर ये आसान सा कैच स्क्वायर लेग दिशा से, और जो सेंचुरी बनाने की यहाँ पर उम्मीद थी उस उम्मीदों को यहाँ पर खारिज किया प्रथमेश ने। इस आखिरी से पहली गेंद पर विकेट हासिल किया, विकेट का पतन होता हुआ यहाँ पर 91 रन बने हैं और 1 गेंद बाकी है इस पहली इनिंग की। तो एक बहुत ही अच्छा टोटल यहाँ पर खड़ा कर चुकी है आयन स्टार की ये टीम। अब जबरदस्त अमित माडेश्वर, और ये आखिरी गेंद थी, बढ़िया गेंद थी, रनआउट के रूप में अमित का विकेट का पतन होता हुआ आखिरी गेंद पर। इस प्रकार से 6 ओव्हर की समाप्ती, 6 षटक संपलेले आहेत। 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 90 धावा, 90 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र श्रेयस पार्थ या संघाला हा सामना जिंकण्याकरिता 91 धावांची गरज असेल। काफी अच्छी बैटिंग की यहाँ पर, खासकर मैं तेजस की बात करूं तो 11 गेंदों में 37 रनों का जो उन्होंने योगदान दिया इस इनिंग में, उस वजह से 5 छक्के भी लगाए उन्होंने। और बीच में हमने देखा कि अमित ने भी काफी अच्छी बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, दिनेश ने भी 2-2 हाथ दिखाए और इस प्रकार से 6 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर जाकर रुका 90 रन। अब जब श्रेयस पार्थ इस मुकाबले में चेस करने के लिए आएगी उस समय उनको रनों की जरूरत होगी, 91 रनों की जरूरत होगी, 91 रन टू विन होगा उनके लिए। हेलो हेलो हॅलो 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 चेक चेक. चला नेक्स्ट मॅचच्या आपण टॉसकडे. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील दुसरा हा सामना असेल. एका बाजूला मितांश कुशल फायटर्स तर दुसऱ्या बाजूला सानवी फायटर्स. दोन संघांमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल जो असेल आजच्या स्पर्धेतील सामना क्रमांक 2. मी शिवाजी दरेकर यांना विनंती करेन आपण टॉस घ्यायचं. स्पेशल टॉस या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय जो बनवला गेला. एका बाजूला सिक्सर तर दुसऱ्या बाजूला SVPL लिहिलेला. SVPL टॉस सानवी फायटर संघाच्या बाजूने लागलेला आहे. निश्चितच कर्णधार मंदार गुरु आपल्या सोबत जोडलेत. मंदार काय निर्णय असेल प्रथमतः? फिल्डिंग घेण्याचा निर्णय मंदार यांनी जरूर घेतला. मंदार विशेष कारण फिल्डिंग घेण्यामागे आपल्या? विशेष कारण असं काही नाही आहे, पण सकाळची सेकंड मॅच आहे तर जरा आयडिया पण नाही काय आहे आणि काय नाही, त्यामुळे जरा फिल्डिंग घेऊन कमीमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर निश्चितच मंदार तुला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना जरूर पाहू आणि खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याची देखील सेकंड इनिंग सुरुवात झालेली आहे, त्याच्यासाठी देखील शुभेच्छा असणार आहेत तुला. आणि त्याचबरोबर मंदार काय वाटतं आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळणार आहात. या स्पर्धेमध्ये एकंदरीत ज्या प्रकारची चर्चा होती, ज्या प्रकारचा एक माहोल तयार झालेला आहे संपूर्ण शिवडी विधानसभा प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये, तर आज या मोठ्या स्पर्धेमध्ये आज खेळताना अप्रोच करताना कशा प्रकारे आज आपला अनुभव असेल? खूप चांगला ऑर्गनायझिंग केलंय. शिवा, भाई, लारा, बुमरो, बच्चू सगळ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि दरवर्षी अशीच चांगली टुर्नामेंट करत राहा, म्हणजे जेणेकरून यंगस्टर्स लोकांना पण चान्स भेटेल. बस. निश्चितच त्याचबरोबर प्रणव देखील आपल्या सोबत सज्ज आहेत. मितांश कुशल फायटर संघाचे संघनायक. निश्चितच प्रणव, आपल्याला प्रथम फलंदाजी करण्यासाठीचं निमंत्रण दिलं गेलंय. ज्या प्रकारे आपण पहिली मॅच इथे पाहतोय, तर पहिला मॅच करत असता संघाने चांगला टार्गेट इथे सेट केलंय, तर कशा प्रकारे आपण पाहणार आहात, कशा प्रकारच्या रणनीती घेऊन मैदानामध्ये उचल? आम्ही फलंदाजी करून जास्तीत जास्त स्कोअर करायचा प्रयत्न करू. आम्ही आत्ताची पहिली मॅच बघितली 90 स्कोअर झाला आहे, तर आम्ही पण 95-100 पर्यंत स्कोअर पहिली बॅटिंग करून म्हणजे आज चांगला स्कोअर होईल. आणि कारण का आम्ही खेळतोय या ग्राउंडवरती, आम्हाला माहिती आहे स्कोअर चेस होतो, म्हणून आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करायला बघू इकडे. तर निश्चितच जास्तीत जास्त धावा करण्याचा जरूर प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचसाठी. पुन्हा एकदा आपण मित्रांनो वळणार आहोत तसंच चालू सामन्याकडे मैदानामधील, तसंच कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी तर दिग्गज समालोचक आपल्या विभागातील मनोजी पांडे जरूर कॉमेंट्री बॉक्समधून आपल्याशी जोडले जातील. तद्वर टॉस बॉक्समधून एवढंच. दॅट्स इट. थँक्यू. और आगे का आंखों देखा हाल मैं आपको मेरे साथी समालोचक बहुत ही
अपने मुंबई टेनिस क्रिकेट की दुनिया के एक मशहूर कमेंटेटर शिवड़ी से आते हैं मेरे दोस्त, मेरे भाई रोशन पताड़े जी को मैं माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। रोशन, ओवर टू यू। धन्यवाद पांडेजी। तर नक्कीच एक नवीन दिवस, नवीन स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय। शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिले आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर खेळाडू आणि उपस्थित क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं 90 धावांचं लक्ष्य समोर आहे। अयान स्टार संघाकडून प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि ते प्रथम फलंदाजीच्या खेळामध्ये जर आपण पाहिलात तर पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या 6 षटकांमध्ये एकूण 36 चेंडूंमध्ये 90 धावा ठोकल्या गेल्या। 91 धावांची गरज। मितांश कुशल फायटर्स, आपल्याला विनंती आहे आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट जी आहे ती लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे। 91 धावांची गरज। मॅच सुरू करण्याचा इशारा येतोय पंचांकडून। तर नक्कीच समालोचनाची सुरुवात सुद्धा आपण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच गणपती बाप्पाला वंदन करून करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या मॅच साठी। मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी शैलेश हरमळकर आणि त्याच्या जोडीला यतीन। हॅलो, चालू असलेली मॅच आपण बघतोय। अयान स्टार्स विरुद्ध श्रेयश पार्थ अर्थातच माऊली फायटर्स, काळा चौकीचा संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। 91 धावांचं लक्ष्य समोर आहे। एक मोठं लक्ष्य म्हणावं लागेल। पहिल्याच मॅच मध्ये एक चांगला धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय अयान स्टार्स संघानं। वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दिलेश देवरुखकरला आपण बघतोय। या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातंय। मॅन फ्रॉम परेल आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर। पहिल्या चेंडूवर एक चांगला ड्राईव्ह फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ढकललं गेलं चेंडूला आणि या एकेरी धाबेसोबत संघाच्या धावसंख्येचं, वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतोय शैलेश हरमळकर। यावेळेला डावपुरे हाताचा फलंदाज यतीन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय। दिलेसचा पुढील चेंडू, यावेळेला फुलर लेनचा बॉल, वाईडिश यॉर्कर चेंडू टाकला जातोय। एक सेफ डिलिव्हरी पाहायला मिळते। एक चांगलं यष्टीरक्षण तितकंच सुंदर पद्धतीने आपण मागे पाहिलं। अमित महाडेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहे। दरम्यान हा चांगला फटका आहे, हवेमध्ये आहे। लॉफ्टेड फटक्याखाली 2 खेळाडू चेंडू खाली धावतायत, तद्वारे या ठिकाणी झेल निसटला जातोय। यावेळेला सुद्धा एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने आपण पाहिला। हवेमध्ये असणाऱ्या चेंडूवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं होतं, परंतु अगदी सूर्य डोळ्यावर असताना या चेंडूला हातामध्ये सामावून घेणं थोडंसं कठीण पाहायला मिळालं। क्षेत्ररक्षकाकडून एक चूक घडली आणि त्या चुकीबरोबरच 2 धावा संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत। धावफलकाचं खातं जर आपण पाहायला गेलं तर 3 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेलेत दिलेश देवरुखकरच्या या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये। यावेळेला पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय। तद्वर पंचांकडून आलेल्या नो बॉलच्या इशाऱ्यासोबत गली रिजन मध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला। ओव्हरस्टेपिंगसाठी हा नो बॉल आहे। पंचांचं बारीक लक्ष आहे। पंच सुशांत मांजरेकर सर आणि त्याचबरोबर पंच अनिल आवळेगावकर सर या पंचांच्या भूमिकेत असणाऱ्या पॅनलला आपण बघतोय। तिसरे पंच शशी साटम सर सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत। तर तिन्ही पंचांचं या ठिकाणी मैदानामध्ये हार्दिक स्वागत असेल। समालोचन कक्षातून 3 वेगवेगळे आवाज आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत। माझ्या जोडीला माझे गुरुवर्य ज्येष्ठ समालोचक सन्माननीय मनोज पांडे सर, त्याचबरोबर माझा सहकारी समालोचक मित्र मॅन फ्रॉम भोईवाडा नायगाव ओमकार पाटील। या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय पीटीसी लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून। एक वेगळी संकल्पना शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 या पहिल्या पर्वाला आपण सुरुवात केली आहे आणि त्या सुरुवातीच्याच ओव्हरमध्ये एक जबरदस्त खणखणीत स्ट्रायकर स्पोर्ट्स षटकार।
नक्कीच आभार मानावेसे वाटेल स्ट्रायकर स्पोर्ट्स. अर्थातच खेळाडूंच्या अंगावर आपण ज्या जर्सीज पाहतोय वेगवेगळ्या रंगाच्या विविध कलर्सच्या त्या जर्सीज आपण बघतोय स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याचबरोबर एक चांगला चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय. अर्थातच सर्वेसर्वा केतनजी शेठ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच त्यांचंही मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य. सिक्सर सुप्रीमो या चेंडूच्या माध्यमातून एक चांगला स्कोर पहिल्याच इनिंगमध्ये उभारला गेला. त्यावरून कळते चेंडूची क्वालिटी काय आहे आणि या चांगल्या चेंडूच्या क्वालिटीवरच मात्र संपूर्ण क्रिकेटचा खेळ या ठिकाणी निर्भर आहे. आणि त्याच चेंडूखाली मात्र आपण बघतोय एक चांगली धावसंख्या उभारली गेली. पहिल्या इनिंगमध्ये 90 धावा तब्बल ठोकल्या गेल्या धावफलकावर. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण क्रू टीमवर अर्थातच आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या अंगावर आपण बघतोय 22 यार्ड स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक जर्सीज. तर नक्कीच आभार असतील 22 यार्ड स्पोर्ट्सचे सुद्धा. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पहिल्या पर्वामध्ये सर्व काही दडलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज नक्कीच 12 संघांचा हा खेळ आपण अनुभवतोय आणि या 12 संघांपैकी एक संघ असेल तो या संपूर्ण स्पर्धेच्या ट्रॉफीवर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरेल आणि तो ठरेल शिवडी विधानसभा प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा अंतिम विजेता. परंतु तो अंतिम विजेता कोण असेल हे पुढील 2 दिवस ठरवतील. पहिल्याच मॅचमध्ये आपण लक्ष टाकतोय. एका बाजूला आपण बघतोय श्रेयश पार्थ अर्थातच माऊली फायटर्स काळा चौकी, तर दुसऱ्या बाजूला अयन स्टार लालबाग. या दोन संघांमध्ये चालू असलेल्या मॅचमध्ये 91 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आणि त्या पाठलागाला सुरुवात केलेली असताना मला वाटतं सुरुवातीचे 2 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत पटतलेले. पहिला झटका या ठिकाणी लागला यतीनच्या स्वरूपात आणि धावफलक आहे ते 12 धावांवर. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित बाईत. या संपूर्ण शिवडी विधानसभेतील खेळाडू सारख्या पद्धतीनं 12 संघांमध्ये विभागून दिलेले आहेत. तब्बल 400 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपलं नाव रजिस्ट्रेशन केलं होतं, नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ऑक्शनच्या माध्यमातून हे सर्व खेळाडू या संघांमध्ये विभागून दिले गेलेले आहेत. एक वेगळी संकल्पना आज मात्र या स्पर्धेचे आयोजक पदी जर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला नक्कीच सहकार्य लाभलंय, मार्गदर्शन लाभलंय शिवसेना शाखा क्रमांक 205 सन्माननीय कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी नगरसेवक सन्माननीय श्री दत्ताराम रामभाऊ पोंगडे साहेबांचं. त्याचबरोबर एक मुलाचं सहकार्य लाभले कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगजी भोसले साहेबांचं. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दक्षिण मुंबईचे सन्माननीय कार्यसम्राट खासदार, त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय कामगार सेनेचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष अर्थातच श्री अरविंदभाई सावंत यांनी सुद्धा या स्पर्धेला आपली उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा, या स्पर्धेचा श्री गणेश त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडला गेला आणि स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच इनिंगमध्ये तब्बल 90 धावा ठोकल्या गेल्या. शैलेश हरमळकर आणि त्याच्या जोडीला अमित बाईत आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय शैलेशला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 प्रसाद गोलंदाजी मार्कवर. मेन स्टेज एंडकडून गोलंदाजीसाठी यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत सिक्सर सुप्रीमो चौकार. पुढील 2 दिवसामध्ये या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद आपल्याला घेता येईल. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रेक्षकांना विनंती करतोय की मैदानामध्ये गर्दी न करता आपण मोबाईलच्या माध्यमातून, आपल्या कम्प्युटरच्या माध्यमातून, आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण घर बसल्या सुद्धा अनुभवू शकता, आनंद घेऊ शकता PTC लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान यावेळेला इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडू मात्र यष्ट्यांवर आढळतोय. यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट म्हणत गोलंदाज मात्र यावेळेला सक्सेसफुल. तर या ठिकाणी नक्कीच आगमन होत आहे सन्माननीय गजानन चव्हाण साहेबांचं. नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी मैदानामध्ये मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत असेल. गजानन चव्हाण साहेब आपलं शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या माध्यमातून.
सन्माननीय शिवसेना उपविभाग प्रमुख श्री गजानन चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तर नक्कीच सन्माननीय गजानन चव्हाण साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पर्व पहिल्यामध्ये भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, जी स्पर्धा मात्र खूप कालावधीनंतर दिवस रात्र आपल्या शिवडी विधानसभेमध्ये राबवली जाते. प्रथमतःच या प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिवस रात्र हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. संध्याकाळच्या रजनीच्या कार्यक्रमात या ठिकाणी या स्पर्धेला आपण रंगताना पाहणार आहोत. तर एक वेगळी संकल्पना मनामध्ये आणली नाही तर ती सत्यामध्ये उतरवली. आयोजन समितीच्या माध्यमातून जर नावं घ्यायची झाली तर शिवाजी दरेकर, त्याचबरोबर भाई गवस अर्थातच दिलीपजी गवस या स्पर्धेच्या मागे आहेत. सिद्धेश भोसले असतील, महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर ही नावंही तितक्याच मोलाचं योगदान करतायत. दरम्यान या वेळेला मात्र सरळ हाताने खेळलेला फटका जातोय वन बाउन्स बाउंड्री लावूनच्या बाहेर 4 धावांसाठी एक चौकार. नव्वद धावांचं लक्ष समोर आहे आणि त्यापैकी 22 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्या. एक सुंदर चौकार येतोय यतीनच्या बॅटमधून. डावखोरी आताचा फलंदाज मैदानाचा पुरेपूर आढावा घेतोय. या वेळेला मात्र हा फुलर लेनचा बॉल लेग बिफोर विकेटसाठी मागणी केली आहे. पंच अनिल आवळेगावकर सरांनी मात्र ती फेटाळून लावली जरूर आणि लेगबाईच्या स्वरूपात हा इशारा येतोय पंचांकडून. अर्थातच अंगाचा वेध घेतलेला हा बॉल जातोय थर्डमॅन रिजन पर्यंत. तद्वर एक धावफलकाच्या खात्यामध्ये ऍड होते लेगबाईच्या स्वरूपात. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंचांकडून लागू केला जातोय आणि या लेग बिफोर विकेटच्या मागणीनंतर लेगबाईच्या इशाऱ्यासोबत धावफलकाचा आकडा 1 धावेने पुढे सरकलेला असताना 23 धावा धावफलकावर ऍड होत आहेत. आपल्याला पाहायला मिळतोय धावफलक 23 धावांचा. 91 धावांचा हा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 2 या ठिकाणी पूर्ण होते. 2 षटकांची समाप्ती. यतीन बाद होतोय. अमित बाईत मैदानाच्या आतमध्ये असताना स्वप्नील परब उर्फ बंटी त्याच्या जोडीला. दिलेश देवरुखकर वैयक्तिक दुसरं षटक या वेळेला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 23 धावा अर्थातच 11.5 धावांची सरासरी या 2 षटकांमागे गाठली गेली आहे. तसं पाहायला गेलं तर 17 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागं ही मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान हा चांगला फटका आहे अलॉंग विथ द कार्पेट त्या ठिकाणी जातोय लॉंग ऑन रिजन पर्यंत. अमित बाईच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय. एकेरी धाव मात्र धावफलकामध्ये स्वप्नील परब उर्फ बंटी काळाचौकी विभागातील एक आक्रमक, एक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख आहे तो स्वप्नील परब उर्फ बंटी आहे. यावेळेला स्ट्रायकिंग एंडवर या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव मात्र या खेळाडूला चांगल्याच पद्धतीने आहे. नियमित या मैदानामध्ये सराव करणारा खेळाडू आहे. समोर आहे दिलेश देवरुखकर मॅन फ्रॉम परेल. यावेळेला फुलर लेनचा बॉल. विक्रोलियन्स विक्रोळी सारख्या संघामधून या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना त्याचबरोबर एक चांगलं क्रिकेटचं प्रदर्शन करताना आपण पाहिलेलं आहे. तोच दिलेश देवरुखकर आहे गोलंदाजी मार्कवर. समोर आहे स्वप्नील परब. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग होतोय फटका. पॉईंट कव्हर रिजनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धाव धावफलकावर ऍड होते. धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. धावफलकावर धावा आपण बघतोय त्या 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अमित बाईद. आता मात्र हा फुलर लेनचा बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे. स्विंग अँड मिस म्हणावं लागेल कारण बॅट ज्या पद्धतीने भिरकावली तितक्याच वेगानं चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय विकेट किपर हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर संघाची दारोमदार सांभाळतायत मागून. या ठिकाणी आपण पाहिलं फलंदाजीतही चांगलं प्रदर्शन आणि तितकंच चांगलं यष्टीरक्षण अमित माडेश्वर यांच्या माध्यमातून. दरम्यान या वेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. भेट होते 2 खेळाडूंची आणि भेट होते चेंडू आणि सीमारेषेची. 4 धावांसाठी एक खणखणीत चौकार. हॅलो मितांश कुशल फायटर्स, आपल्याला विनंती असेल, आपण प्लेइंग 11ची लिस्ट अजूनही कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवलेली नाहीये, तर आपल्याला विनंती आहे मितांश कुशल फायटर्स
आपण लगेचच आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. शेवटचा पुकार असेल मितांश कुशल फायटर संघाला. आपली प्लेइंग 11ची लिस्ट पुढील 5 मिनिटांमध्ये कॉमेंटरी बॉक्समध्ये आणणे गरजेचं आहे. दिलेश देवरुखकर या चौकारानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. अमित बाईत या वेळेला मात्र चेंडू खोदून काढलाय जरूर, परंतु मिस टायमिंग होतोय फटका. ताकदीचा अपुरा वापर, अर्धवट मनाने खेळला जातो. या फटक्यावर मात्र अमित बाईत बॅक टू द पॅव्हेलियन. इंडियन सिनेमा को मिल गया था उसका पहला सुपरस्टार राजेश खन्ना, लेकिन 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा झालेत 29. धावफलकावर आपण जर लक्ष टाकायचं झालं तर 29 धावा आतापर्यंत या ठिकाणी लगावल्या गेलेत. श्रेयश पार्थ माऊली फायटर्स काळा चौकी संघाकडून. नवीन गोलंदाज प्रसाद वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अमित बाईत बाद होतोय. अमित बाईतची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, सिद्धेश. आणि समोर आपण जर स्ट्रायकिंग एंडवर जर लक्ष टाकलं तर स्वप्नील परब उर्फ बंटी. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. प्रसादचा पहिला चेंडू षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर येतंय. पहिल्याच बॉलवर एक हेलिकॉप्टर फटका उडवण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू मात्र काव कॉर्नर पर्यंत पोहोचेल. चेंडूची फेकी होईल, चेंडूचं कलेक्शन होईल. तद्वर एक धाव धावफलकावर. स्ट्राईक रोटेट होते. सिद्धेश येतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे आणि तितकाच चांगला झेल सुद्धा आहे. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज होतोय बाद आणि सिद्धेशची खेळी यावेळेला संपुष्टात. विकेटचं पतन. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाची तितकीच गरज आहे. क्रिकेटच्या पटलावर सातत्यानं पाहायला गेलं तर बॉलिंग बॅटिंग अर्थातच गोलंदाजी आणि फलंदाजी सोबत तितकंच गरजेचं आहे ते क्षेत्ररक्षण. आणि त्या क्षेत्ररक्षणाची साथ मात्र गोलंदाजाला यावेळेला मिळाली. प्रसाद यावेळेला सक्सेसफुल होतोय. अजून एक झटका श्रेयश पार्थ माऊली फायटर्स काळा चौकी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू मॅन झीन आपण पाहतोय. विकेट नंबर 3 मैदानामध्ये गमावलेले असताना श्रेयश पार्थ माऊली फायटर्स काळा चौकी संघाकडून अमन फलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण सातत्यानं मास्कचा वापर करायचा आहे. शासनानं दिलेल्या नियमाप्रमाणे, आपल्या नजीकच्या पोलीस प्रशासनानं दिलेल्या अटींप्रमाणे आपल्याला या स्पर्धेला नक्कीच पुढे सरकवायचं आहे. चांगला स्ट्रोक. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये तितक्या सुंदर पद्धतीनं अडवलंय चेंडूला प्रसादने. अमनचा चांगला स्ट्रोक होता. चांगली ताकद फटक्यामागे लावली, परंतु तितकीच ताकद गोलंदाज सुद्धा चेंडूला अडवण्यामागे लावतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे या संघाला जिंकण्यासाठी. एक चांगली धावसंख्या तर उभारली गेलीच आहे, परंतु गोलंदाजी ही तितकीच सुंदर करावी लागेल. दरम्यान ऑन साईडला यावेळेला लॉंग ऑन रिझन मध्ये दिलेश देवरुखकरच्या हातापर्यंत चेंडू पोहोचेल. चेंडूची फेकी होईल. तद्वर अजून एक धाव अर्जित केली जाते. अमनच्या बॅटमधून येणारी ही पहिली एकेरी धाव. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते श्रेयश पार्थ माऊली फायटर्स काळा चौकी संघाकडून. परंतु आक्रमकता ही तितकीच महत्वाची आहे, कारण समोर उभे आहेत 91 धावा आणि त्या 91 धावांचा पाठलाग करत असताना स्वप्नील परब उर्फ बंटी सारखा खेळाडू अजूनही थंड असलेला पाहायला मिळतोय. कुठेतरी बॅटचा फेस ओपन करावा लागेल, आक्रमकता स्वीकारावी लागेल, आपला नॅचरल खेळ या ठिकाणी बंटीला दाखवावा लागेल. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना प्रसाद गोलंदाजी मार्कवरून फलंदाजांना तितक्या सुंदर पद्धतीने रोखून ठेवण्याचं काम सुद्धा का चोख पद्धतीने करतोय. अजून एक फटका लॉंग ऑन रिजन पर्यंत पोहोचतोय. दिलेश देवरुखकर आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत.
एक अष्टपैलू क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच खेळलं जाताना पाहिलेलं आहे आणि तोच दिलेश देवरुखकर या ठिकाणी चेंडूची फेकी करतोय. तद्वर चौथ्या षटकाच्या समाप्तीची घोषणा पंच अनिल आवळेगावकर सर या ठिकाणी करतायत. तर या 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण लक्ष टाकलं तर 33 धावा धावफलकावर आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 गडी बाद झालेत, माफ करा, 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक आहे ते 33 धावा. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांमध्ये 2-2, 1-1 अशा 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला करणं अनिवार्य आहे. तसं पाहायला गेलं तर हळूहळू क्रिकेट हे झटपट क्रिकेट होऊ लागलंय. आपण पाहिलात की 5-5 षटकांचे सामने, 4-4 षटकांचे सामने, 3-3 षटकांचे सामने आणि अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये 2-2 किंवा 1-1 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा आपण होत आहेत असं पाहिलेलं आहे. तर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ते पाहायला मिळणार नाहीये. प्रत्येक मॅच ही 6 ओव्हरची असेल. नवीन गोलंदाजी मार्कवर यावेळेला सज्ज होतोय सुने गुरव. एक चांगली खेळपट्टी उपलब्ध आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपल्या शिवडी विधानसभेतील सर्व युवा टॅलेंटेड खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय या आयोजन समितीने. दरम्यान हा लोअर फुल टॉस बॉल आहे, मैदानाच्या बाहेर फेकण्याच्या प्रयत्नामध्ये होता फलंदाज. पुन्हा एकदा झेल निसटला जातोय, चूक घडते आणि त्या चुकीला मात्र माफी मिळणार नाही. जीवनदान फलंदाजाला. सुने गुरव थोडासा नाराज आहे क्षेत्ररक्षकावर. सातत्यानं उंचावर गेलेले झेल टिपणं थोडंसं कठीण आहे, कारण सूर्यदेवता अगदी डोक्यावर आहे आणि वरती पाहिल्यानंतर सूर्यकिरण अगदी डोळ्यात घुसतायत आणि त्या चेंडूला झेल टिपणं थोडंसं कठीण आहे. हा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ताकदीचा अपुरा वापर जरी झाला असला तरी अजून एक झेल निसटला जातोय आणि चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणी 22 यार्ड स्पोर्ट्स चौकार. स्वप्नील परब नामच्या बॅटचा फेस ओपन जरूर केलाय, परंतु यावेळेला ताकदीचा वापर कमी झाला होता फटक्यानं. पण त्यानंतर त्या ठिकाणी जर आपण लक्ष टाकला तर झेल सुटला आणि चेंडू गेला 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जीवनदान मिळाले बंटीला आणि त्या जीवनदानाचा कितपत फायदा होईल आपल्या फलंदाजीतून ते मात्र दाखवावं लागेल ते बंटी याला. सुने गुरव पुढील चेंडूसाठी. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. यावेळेला चूक घडणार नाही. स्वप्नील परब बॅक टू द पवेलियन. अजून एक झटका. ज्या विकेटची गरज होती अयान स्टार संघाला तो विकेट मात्र त्यांना मिळालाय. स्वप्नील परब उर्फ बंटी मैदानाच्या बाहेर चाललाय. 5वा विकेट या ठिकाणी पटकावला जातोय. सुने गुरव याच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजी. अगोदरच्या चेंडूवर थोडासा नाराज जरूर झाला, परंतु या चेंडूवर मात्र चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल बघायला मिळते ती सुनेच्या. पहिले यश पटकावतोय संघासाठी, 5वं यश पटकावून देतोय तो सुने गुरव. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी हा चेंडू त्याच्या हातामध्ये सोपावला गेला. आता मात्र चेंडू हातामध्ये कमी शिल्लक आहेत आणि धावा मात्र जास्त गरजेचे आहेत. कुठेतरी हा एक हाती सामना होताना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्याच मॅच मध्ये उद्घाटनीय सामन्यामध्ये अयान स्टार्स हा संघ कुठेतरी यशाकडे वाटचाल करतोय. ज्या वेळेला बैठक फटका खेळलाय जरूर. पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ्टेड फटक्यासोबत एक सहज, एक सोपा, एक सुरेख झेल. विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 6.
या स्पर्धेच्या माध्यमातून आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे आयकॉनच्या स्वरूपात प्रत्येक संघामध्ये उपस्थित आहेत. दरम्यान हा चांगला फटका आहे, सरळ हातानं स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, एक खणखणीत सिक्सर, सुप्रीमो षटकार. अजय सरोज स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला आहे प्रथमेश. षटक क्रमांक 5 पूर्ण होत आहे. धावफलक जर आपण लक्ष टाकलं तर 39 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेलेत. शेवटचं षटक असेल आणि त्या शेवटच्या षटकानंतर या स्पर्धेचा पहिल्या मॅचचा विजेता कोण असेल हे ठरवलं जाईल. ऑफिशियली डिक्लेरेशन अजूनही करण्यासाठी एका ओव्हरची वेळ आम्हाला घ्यावी लागते, परंतु एक हाती सामना होताना पाहायला मिळतोय. 91 धावांचा डोंगर समोर उभा केलेला असताना एका चांगल्या गोलंदाजीच्या जीवावर अयान स्टार्स हा संघ पहिल्या मॅचच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. तेजस येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 6 शेवटचं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल अगदी जमिनीलगतचा हा स्ट्रोक आपण जातोय काव कॉर्नर मध्ये. एकेरी धावेसाठी 46 धावा झालेत आतापर्यंत धावफलकावर. आमचं धावफलक जर आपण लक्ष टाकलात तर एक नावाजलेले गुणलेखक आज आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. अनिलजी सरफरे सर, एक ज्येष्ठ, एक अनुभवी व्यक्तिमत्व, आपल्या परळ विभागाची शान. प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अचूक गुणलेखन आपण अनुभवलंय तेच अनिलजी सरफरे आज आपल्या गुणलेखकाच्या भूमिकेत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खूप खूप स्वागत असेल अनिलजी आपलं. चांगला स्ट्रोक या वेळेला मात्र पुन्हा एकदा अलोंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. तद्वर एक धाव धावफलकावर ऍड होते. अजय सरोज उर्फ बच्चा, श्रेयश पार्थ माऊली फायटर संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड झाली, तो खेळाडू मात्र आता फलंदाजीसाठी 8व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. अजय सरोज समोर आहे प्रथमेश. स्ट्रायकिंग एंडवर तेजसचा हा फटका या वेळेला मात्र काव कॉर्नर पर्यंत पोहोचेल. तद्वर चेंडू सीमारेषेचा स्पर्श घेतोय. खणखणीत चौकार येतोय प्रथमेशच्या बॅटमधून. अमित महाडेश्वर, क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटसाठी दिलेलं योगदान, लालबाग विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू